मनराज प्रतिष्ठानचे विश्वस्त मनोज राजन नाथानी यांच्या स्वर्गीय मातोश्री शीला राजन नाथानी यांच्या स्मृती प्रित्यर्थ उभारलेल्या मा शीला क्लिनिकच्या दुसरा वर्धापन दिन सोहळ्याला ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री डॉक्टर प्रकाश आमटे आणि मंदाकिनी आमटे यांनी भेट दिली। यावेळी कुर्ला पश्चिम येथील मा शीला क्लिनिकच्या परिसरात आमटे दाम्पत्याचे लेझिम ढोल ताशांच्या गजरात जंगी स्वागत करण्यात आले। त्यानंतर कुर्ला पश्चिम येथील श्री कच्छी विसा ओसवाल सभागृहामध्ये बाबा आमटे यांच्या जीवनावर आधारित चित्रकला प्रदर्शन भरवण्यात आले। या प्रदर्शनात एकूण 300हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला। तसेच प्रमुख पाहुणे डॉक्टर प्रकाश आमटे आणि डॉक्टर मंदाकिनी आमटे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। यावेळी मनराज प्रतिष्ठानचे विश्वस्त मनोज राजन नाथानी यांच्या हस्ते डॉक्टर प्रकाश आमटे आणि डॉक्टर मंदाकिनी आमटे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला। यावेळी डॉक्टर प्रकाश आमटे यांनी मनराज प्रतिष्ठानच्या कार्याचं कौतुक केलं आहे। सर्वात पहिले मनराज प्रतिष्ठानतर्फे मनोज भाईचे मी आभार व्यक्त करतो की त्यांनी आम्हाला या सुंदर उपक्रमासाठी आज निमंत्रित केले। दुसरा वर्धापन दिन आहे, त्याच्यासाठी अभिनंदन आणि शुभेच्छा पण देतोय। जवळजवळ 50 वर्ष झाली आम्हाला आदिवासींबरोबर काम करताना आणि गरिबांना शहरात जाऊन डॉक्टरांकडे औषधोपचार घेणं परवडत नाही। हे तर ते आदिवासींची गोष्ट करतोय मी, त्या काळात तिकडे काही सोयी नव्हत्या, पण आपल्या देशामध्ये दुर्दैवाने गरिबी सगळीकडेच आहे। या पार्श्वभूमीवर मनोज नाथानींचं काम खरंच उल्लेखनीय आहे की त्यांनी मुंबईत राहून इथल्या गरिबांसाठी 10 रुपयाचं क्लिनिक सुरू केलं, अनेक डॉक्टर प्रेरित केले। त्या डॉक्टरच्या त्यांच्या सेवेचा या गरिबांना फायदा होतो आहे आणि हे असंच वाढत येईल। ही सामाजिक बांधिलकीची जाणीव समाजामध्ये वाढत जाईल आणि अनेक डॉक्टर त्यामुळे प्रेरित होतील, पण रुग्णांचा ज्याचाही चांगला फायदा होईल। आणखी एक कौतुक करण्याची गोष्ट म्हणजे की आईच्या स्मृतीसाठी मा शीला हे सुरू केलेलं आहे। मी नेहमी सांगतो की आमच्या मागे सामाजिक सेवेचा वारसा होता। ताई आणि बाबा यांचं कार्य आमच्या मागे उभं होतं। प्रेरणेसाठी आम्हाला इतर कुठे बघायला मिळालं नाही, पण असं काही बॅकग्राऊंड नसताना एखाद्या माणसाने मुंबईसारख्या ठिकाणी असं काम सुरू करणं ही खूप खूप मोठी गोष्ट आहे आणि हे कार्य असंच चालू राहावं। आमच्या त्या कार्यातून आम्ही एक शिकलो की आदिवासी ही संस्कृती अतिशय प्रगल्भ आहे, तो शिकण्यासारखं आहे मुलांनी तर विशेषतः, की या भागात 50 वर्षात आम्ही काम करताना एकही बलात्काराची केस बघितली नाही। उपाशी होते, अर्धपोटी होते, कुपोषण तुम्ही शब्द ऐकला असेल, पण कोणी चोऱ्या करत नाही। हा संस्कृतीचा भाग आहे। सहनशक्ती प्रचंड आहे, काटकपणा आहे, भीक मागत नाही, आपसातले प्रॉब्लेम आपसात सोडवायचे पंचायत सिस्टीममधून आणि उद्याची काळजी करत नाही। अर्थात ते फार कठीण आहे। आजचा दिवस त्यांचा निवडला की उद्याचं उद्या बघूया, अशा परिस्थितीत ते वर्षानुवर्ष शतकानुशतकं होते। आमच्या प्रयत्नांमुळे बाबांच्या प्रेरणेने आपण छोटासा दवाखाना सुरू केला झाडाखाली। बराच त्रास आहे, मोठा प्रवास होता, लोकांचा विश्वास बसायला, त्यांना प्रत्यक्ष अनुभव जर मिळाला तर त्याचा जास्त फायदा होतो। पण एकदा विश्वास बसला की मग तो असं घनदाट जंगलातले साधारण 1000 गावातले वर्षाला 50,000 पेशंट यायचे, चालत यायचे, स्वतःचा प्रचार न करता न सांगता आज इतक्या पदाला समाधानी पोचवलेलं आहे आपल्याला। तर या सगळ्या गोष्टीचं पथ्य आम्ही पाळलं। आवडत नाही म्हणून असेल म्हणा की आम्हाला भाषण द्यायला आवडत नाही, बऱ्याचशा मुलाखती मग आमच्या बाहेरच्या ठिकाणी झाल्यात, लोकांना कळावं काम काय आहे। पण आमचा खरा आनंद होता की ज्याला गरज होती त्याच्या चेहऱ्यावर हास्य फुसलं आपल्या प्रयत्नांनी, हे सगळ्यात मोठा अवॉर्ड आमच्यासाठी होतं। बाकीच्या अवॉर्डला काही आम्हाला फारसा अर्थ नव्हता यासाठी।
तेव्हा ह्या अशा कामामुळे नाथानीसारखे लोक बोलवतात, तुमच्यामुळे इतरांना प्रेरणा मिळेल, आणि आम्ही त्याच्यात इच्छा नसते पण त्याचे जे परिणाम बघून काही वेळेला वेगळ्या ठिकाणी जातो, जसं आज तुमच्याकडे आलो आम्ही. पण आजची पिढी भौतिक सुखाकडे वळलेली आहेत असं आपण म्हणतो. आमचा असा विपरीत अनुभव आहे की आम्हाला जास्त निमंत्रणं कॉलेजेसमधून येतात. तरुण मुलांना काहीतरी वेगळं जीवन म्हणजे काय ज्या प्रकारे जगलो असेल ते ऐकण्याची इच्छा आहे, आणि त्यातून काही प्रेरणा घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी छोटे छोटे NGOs तयार झाले आहेत. हे सगळं बघितलं तसं वाटतं की आपण कशाची अपेक्षा केली नव्हती, आणि काय काय आपल्याला मिळालं आहे या 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये. तुमच्या या प्रतिष्ठानला तुमची प्रेरणा काय, आई होती म्हणा, काय होतं, पण तुमचं खरंच काम ग्रेट आहे. हे असंच चालू राहावं, वाढावं या शुभेच्छा व्यक्त करतो. या ठिकाणी जे उपक्रम मनोजभाईंनी सुरू केले आहे ते खरंच स्पृहणीय आहे. आईच्या नावाने का होईना कोणीतरी आपल्या समाजाची सेवा करायची संधी त्यांनी साधली, आणि खरंच गोरगरिबांना इतक्या कमी स्वस्त दरामध्ये औषध देणं हे खरं म्हणजे फार मोठा उपक्रम आहे. गरीब लोकांना औषधांच्या किमतीच परवडत नाही. 10 रुपयामध्ये त्यांना सगळं औषधं मिळत आहेत, आणि वेगवेगळे शिबिरं घेऊन लोकांचे ऑपरेशन्स केली जातात, आणि त्यामुळे बऱ्याच लोकांचा फायदा होतो. आणि हा कार्य सातत्याने करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. एखाद वेळेला करणं ठीक आहे, पण नेहमीसाठी सातत्याने हे क्लिनिक चालू ठेवणं ही पण मोठी गोष्ट आहे. आणि त्यात त्यांना चांगले डॉक्टर्स मिळाले, आणि या डॉक्टर्सचं देखील मी अभिनंदन करते की तुम्ही देखील या समाजसेवेमध्ये मनोजजींना साथ देत आहे. त्याबद्दल तुमचे देखील सगळ्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. या क्लिनिकला माझे आशीर्वाद, आणि हे कार्य असंच पुढे चालत राहो. तसेच मनराज प्रतिष्ठानचे विश्वस्त मनोज राजन नाथानी यांनी माँ शीला क्लिनिकच्या स्थापनेमागील आपली भूमिका स्पष्ट केली. सरांनी आपलं मूल्यवान वेळ काढून मनराज प्रतिष्ठानला इकडे आशीर्वाद देण्यासाठी आले. सरांचा मी खूप 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 धन्यवाद करतोय. सर, आज कुर्लामध्ये आम्ही मेडिकल कॅम्प सुरू केलं होतं. सर, मेडिकल कॅम्पमध्ये आम्ही वेगळ्या एरियामध्ये तिकडे आम्ही कॅम्प करायचो. तर सारखं घरी असं विचार होतात की आपण कॅम्प करतोय, एका दिवशी संडेच्या दिवशी कॅम्प करतोय, दुसऱ्या दिवशी काय करायचं. आता या कार्यक्रमाला प्रत्येक ठिकाणी लोक मला ओळखतात, माझं कौतुक करतात, पण त्यांच्या पाठीमागे जी ताकद, जी शक्ती आहे ते आई वडिलांची असते. आई वडील असं असतात की सतत आपल्या कार्याला पाठिंबा देतात. जेव्हा कधी कॅम्प करून जायचो घरी, तर घरच्या लोकांचा साथ भेटायचं. संडेच्या दिवशी असायचं. खरी गोष्ट आहे की संडे आहे तर सगळ्यांना फिरायला, आराम करायला पाहिजे, पण घरचे लोक पण म्हणायचे की ठीक आहे, कॅम्प आहे ना, तुम्ही करून घ्या. आणि 2 वर्षापूर्वी आईंचं आम्हाला सोडून गेले, तर आपण त्यांना आपल्याकडे ठेवावं, कुठे जाऊ न द्यावं, आणि त्यांना ज्याच्यामध्ये खुशी भेटत होती, आम्ही विचार केला की एक आपण क्लिनिक चालू करूया. या प्रसंगी बाबा आमटे यांचे जीवन कार्य या विषयावर आयोजित बालचित्रकला स्पर्धेला कुर्ला परिसरातील शाळातील विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद पाहायला मिळाला. विजेत्यांना पुरस्कार आणि प्रमाणपत्रासह गौरवण्यात आलं. तसेच यावेळी माँ शीला क्लिनिकमध्ये कार्य करणाऱ्या डॉक्टरांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन दिनेश अडवदकर यांनी केले. यावेळी RTI कार्यकर्ते अनिल गलगली, उन्नती जगदाळे, डॉक्टर राजेंद्र सिंह, प्रमोद हिंदूराव, आर्यू सिंह, उदय प्रताप सिंह, अमरजीत सिंह, शलाका कोरगावकर, अनुराग त्रिपाठी, आदित्य दुबे, विजय कुमार सिंह कौशिक, राजकुमार सिंह, जितेंद्र मिश्रा, सुधीर खातू, अजय शुक्ला, चेतन कोरगावकर तसेच कुर्ल्यातील अनेक मान्यवर यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.